सांगणार आपलं राष्ट्रवादीमधून तुमची आता वर्णी लागलेली आहे। प्रभाग 9 मध्ये अनेक विकास कामं थांबलेले आहे। आपल्याकडून अपेक्षा आहे जनतेला, सर्वसाधी कोणतं काम करणार तुम्ही त्या भागात? बघा, मी ज्या भागातून येतो त्या भागामध्ये आतापर्यंत कुठलीही विकास कामं झाली नाही। सर्वच्या सर्व 80% रस्ते आणखी बनायची बाकी आहेत। खूप मूलभूत सुविधांचा अभाव तिथे आहे। नाल्या तयारी, ड्रेनेज लाईनची व्यवस्था झालेली नाही, नळाची लाईन झाली नाही। जितकं काम करू अहोरात्र तितकं काम तिथे कमीच पडणार आहे। आणि विशेष करून तुम्हाला सांगतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कामाची पावती म्हणून जे आम्ही 15 वर्षापासून समाजसेवेमध्ये काम करतो, लोकांच्या अडीअडचणीमध्ये धावून जातो, लोकांच्या नागरी समस्या दूर करण्यासाठी जे प्रयत्न करतो, त्या कामाची पावती म्हणून मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाने उमेदवार दिली, त्यांचा ऋणी आहे। आणि मी 100% त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास मी सार्थक केल्याशिवाय राहणार नाही। आणि या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमच्या 4च्या 4 सीटं जे आहेत पॅनल टू पॅनल लढून आम्ही ते मोठ्या पदाधिकारी निवडून आणू, इतके आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। कारण आता तुमच्या समोर मोठं आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी MIM आहे, काँग्रेस पार्टीची पण पुढं तुमच्या समोर लढत आहे। असं तुम्हाला काय वाटतं, तुमची कोणत्या सोबत आता लढत असणार या पक्षाकडून? हे बघा, ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे। कोणताही पक्ष असू द्या, आम्हाला पुढे आमच्या विरुद्ध कोण उभा आहे, विरोधक कोण आहे किंवा आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्ही जे 15 वर्षापासून जनतेमध्ये राहून ग्राउंड लेवलला राहून जे काम करतो, आम्हाला 100% खात्री आहे की लोक आमच्या कामाची पावती, आमच्या कामाचं फळ आम्हाला देतील। आणि आम्हाला विरोधकांनी काय केले त्याच्यापेक्षा आमचं जे पॅनल आहे जे 2 दिवसात उद्या पूर्ण घोषित होईल, आमच्या पॅनलमध्ये जे पण उमेदवार आहेत त्यांनी 15 वर्षापासून या प्रभागामध्ये मेहनत घेतलेली आहे। आणि 100% ते सगळे चेहरे लोकांच्या परिचयाचे आहेत। असं कुठलाही चेहरा असा नाही आयात केलेला, म्हणून आम्ही कामाच्या बळावर मतदान मागणार आहोत। त्यामुळे आमचा विजय 100% निश्चित आहे। सावित्रीनगर, हिनानगर, मिसरवाडी, नारेगाव हा दलित मुस्लिम बहुमूल्य जे वार्ड आहे, या वार्डामध्ये अनेक समस्या आहेत। तर सर्वात पहिला काम कोणतं आहे तुमचं, जे दलित मुस्लिम आता ज्या विकासापासून वंचित झालेले, सर्वात पहिलं काम कोणतं करणार तुम्ही? हे बघा, पहिलं कामाला प्राधान्य कुठं द्यायचं, कामाची क्रमवारी खूप मोठी आहे। तुम्हाला सांगतो, नारेगावमध्ये कब्रस्तानचा विषय आहे, आपल्या हिनानगरमध्ये कब्रस्तानचा विषय आहे। आणि 100% खात्री देतो की ज्याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार तुम्ही निवडून घेसाल, हा कब्रस्तानाचा विषय पहिल्या वर्षी सॉल्व्ह करू, ही खात्री आहे आमची। आम्ही नगरसेवक नसताना, फक्त समाजसेवक असताना सर्वांना परिचित आहे की आमची काम करण्याची पद्धत कशी आहे। आम्ही काम हिसकून घेतो, आम्ही काम करतो, आम्ही प्रशासनाला भांडतो, हे सगळ्या लोकांना माहिती आहे। आम्ही प्रत्येक समाजाचे मुद्दे आहेत, कोणतेही मुद्दे असू द्या, अग्रक्रमाने सगळ्या मुद्द्यांना एकाच वेळी न्याय देण्याचा प्रयत्न करू। पहिलं दुसरं काही नाही, सगळे मुद्दे आम्ही सारखे सोबत घेऊ, प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू। प्रत्येक नागरिकाला समस्येपासून दूर कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न करू। मतदारांना काय आव्हान करणार याच माध्यमातून? मतदारांना आवाहन करतो की सुशिक्षित मतदार बघा, मतदाराची उमेदवाराची पार्श्वभूमी बघा, उमेदवार कसा आहे, उमेदवार व्याभिचारी आहे का, उमेदवार गुंडा आहे का, उमेदवार कोणत्या प्लॉटवर ताबे करतो का, उमेदवाराचे कोणत्या महिलेशी लफडे आहेत का। आमच्या प्रभागामध्ये जितके इच्छुक उमेदवार काही दिसत आहे आम्हाला, त्यांची पार्श्वभूमी गढूळ आहे। मग मतदारांनी काय करायला पाहिजे, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार हे निवडायला पाहिजे, पारखायला पाहिजे आणि त्यांना सभागृहामध्ये पाठवायला पाहिजे, असे मतदारांना आवाहन करतो। आपलं नाव? विशाल ओमप्रकाश शिंगळे, प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जातीमधून मला उमेदवारी मिळालेली आहे।